नक्कीच. मला असं कळलं की तुम्ही काही देवराया देखील बनवलेल्या आहेत. तर ही नेमकी प्रोसेस कशी होती? देवराई बनवणं किंवा मला वाटतं 33 एक हो, देवराया 33 झालेले. देवराया झाल्यात आता. 2016ला मी आईची बीज तुला केली होती आणि दिवडी नावाच्या गावाला. आणि तिथं आम्ही आता जी लावलेली झाडं आहेत आता 25-30 फुटाची एवढी मोठी झालीत. बर. असा मंडपच तयार झालाय तो. तिथं मी आईची पहिली बीज तुला केली होती. तिथं लोकांचं म्हणणं होतं की देवराई सुरू करावी म्हणून. तर मग देवराया महाराष्ट्रात 350-400 आहेत. बर. त्या टिकल्या पाहिजेत. महाराष्ट्र गव्हर्नमेंटला माझा हात जोडून विनंती आहे की त्या देवराया टिकल्या कशा पाहिजेत आणि त्या संवर्धन कसं झालं पाहिजे, हे एक महत्त्वाची गोष्ट आहे. नवीन देवराया तशा म्हणजे मी तर ठरले माझ्या आयुष्यात 100-1 देवराया तरी करायच्यात. तर आता मी छत्रपती शिवाजी महाराज सह्याद्री देवराई असं नाव दिले. कारण छत्रपतींचे विचार एवढा महाराष्ट्र जगात भारी आहे, तर आपल्या छत्रपतींमुळे आहे, तर त्यांचं नाव दिलंय. आणि आता ह्या 26 जानेवारीला आपण छत्रपती शिवाजी महाराज सह्याद्री देवराई जुन्नर तालुक्यात आलमे गावात, जुन्नर तालुक्यात महाराजांचा जन्म झाला. त्याच्या शिवनेरीच्या पायथ्याशीच आलमे गाव आहे. त्या आलमे गावात आपण देवराई सुरू करतोय. 26 जानेवारीला महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना सांगतो, प्रत्येकाने येताना एक देशी रोप घेऊन या आणि ते देवराईत लावायचंय. तसंच 26 जानेवारीला आपण हडपसरोवरने काढलेलं झाड होतं, ते सातारला लावलं होतं. त्या झाडाचा पण वाढदिवस आपण करतोय 26 जानेवारीला. वा.